महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाची मागणी चांगली जोर धरताना पाहायला मिळते. यासाठी आंदोलनं, उपोषणं, रास्ता रोको, रेल्वे रोको, जाळपोळ, तोडफोड सगळं काही चाललेलं आहे. या सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी एक व्यक्ती आहे. ते व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील. या व्यक्तीकडे आहे तरी काय तर सादर राहणीमान. या व्यक्तीसमोर सरकारही झुकतं. या व्यक्तीला भेटण्यासाठी मोठमोठे नेते येतात. शरद पवारांपासून राज ठाकरेंपर्यंत, प्रकाश आंबेडकरांपासून ते अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत सगळे त्यांची विनवणी करतात. त्यांना उपोषण मागे घ्यायला लावतात. उपोषण मागे घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं देखील सरकार म्हणतं. संत्री, मंत्री, वेगवेगळं शिष्टमंडळ हे सगळं मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला येऊन गेलेलं पाहायला मिळतं. मग नेमकं मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आहे तरी काय तर त्यांच्याकडे मराठा समाजाचा पाठिंबा. पण मराठा समाजाचा एवढा पाठिंबा त्यांना कसा मिळाला? मनोज जरांगे पाटलांची नेमकी पार्श्वभूमी काय आहे? त्यांची कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी काय आहे? नेमकं मनोज जरांगे पाटील कोण आहेत जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र. मंडळी, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी किंवा त्यांच्याविषयी सांगण्या अगोदर एक गोष्ट सांगतो. ती म्हणजे मनोज जरांगे पाटील केवळ या 2 महिन्यामध्ये चर्चेत आलेले नाही. मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या 10 ते 15 वर्षांपासून सतत सक्रिय राहून मराठा आरक्षणाची मागणी जोर लावून धरलेली पाहायला मिळते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी आंदोलन, मोर्चे, उपोषणं, रास्ता रोको, वेगवेगळी भाषणं आणि वेळ प्रसंगी सरकारला धारेवर धरण्याचं काम देखील त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. मग मनोज जरांगे पाटील यांचं पूर्ण नाव मनोज रावसाहेब जरांगे पाटील असं आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये आई वडील, त्यांची पत्नी, त्यांची 3 भावंडं, त्याचबरोबर त्यांची 4 मुलं असा त्यांचा कुटुंबाचा व्याप आहे. त्यांच्या कुटुंबाला कुठलीही मोठी गडगंज प्रॉपर्टी, कुठलीही गडगंज असं त्यांच्याकडे आर्थिक गोष्टी नाही आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांचं कुटुंब शेती करत असतं आणि त्यांनी स्वतः देखील हॉटेलमध्ये देखील काम केलेलं आहे असं काही लोक सांगत असतात. त्यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माथोरी हे आहे. त्यांचं सध्याचं रहिवासी किंवा ते सध्याचे स्थायिक हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील आहेत. त्यांनी मागच्या अनेक दिवसांपासून आंदोलनं, मोर्चे अनेक वर्षांपासून केलेली पाहायला मिळतात. सुरुवातीच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील हे युवक काँग्रेसमध्ये सक्रिय पदावर होते. त्यांच्याकडे युवक काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद जालना जिल्ह्याचं आलेलं पाहायला मिळत होतं. पण त्यांनी ते जिल्हाध्यक्षपद भूषवलंही. युवक काँग्रेसमध्ये सक्रिय राहून कामही केलं. परंतु 2003 जेव्हा जेम्स लेन प्रकरण ऐरणीवर आलं होतं, चर्चेत आलं होतं, तेव्हा त्या जेम्स लेन प्रकरणामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाशी मतभेद झाले. काँग्रेस पक्षाशी मतभेद झाल्याच्या नंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची तडजोड करणार नाही म्हणून त्यांनी काँग्रेसच्या त्या पदाचा, काँग्रेस पक्षाचा रामराम ठोकला, राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी पुढील स्वतः काम करत राहिले. 2011 त्यांनी स्वतःची शिवबा नावाची संघटना स्थापन केली. शिवबा संघटनेने मराठवाड्यामध्ये स्वतःचा व्याप वाढवला. मराठवाड्यामध्ये त्यांनी स्वतःची संघटना वाढवलेली पाहायला मिळते. त्यानंतर शिवबा संघटनेमुळे ते वेळोवेळी चर्चेत आले. 2014 छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयावर त्यांनी मोठा असा विशाल मोर्चा शिवबा संघटनेने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढला होता. तेव्हा या मोर्चाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राच्या राज्यामध्ये झालेली होती. त्यानंतर जेव्हा कोपर्डीचं प्रकरण झालं तेव्हा कोपर्डीच्या प्रकरणावेळी मराठा आरक्षणाची मागणी, कोपर्डीच्या आरोपींना फाशी झाली पाहिजे यासाठीची मागणी मनोज जरांगे पाटील शिवबा संघटना यांनी लावून धरलेली पाहायला मिळते. त्यावेळेस त्यांनी चांगलंच आंदोलन देखील उभारलेलं होतं. जेव्हा कोपर्डीच्या ते आरोपी होते त्या आरोपींना न्यायालयाबाहेर मारहाण झाली. त्या मारहाणीमध्ये जे व्यक्ती होते किंवा ज्या मारहाण केली त्या व्यक्तीवर आरोप लावण्यात आले होते की यांनी ही मारहाण केली. त्यामध्ये शिवबा संघटनेचे 4 कार्यकर्ते होते. पुढे त्यांना काही दिवसांची शिक्षाही झालेली पाहायला मिळते. असं मनोज जरांगे पाटलांनी 2003, 2011, 2014 असं संपूर्ण कार्यकाळामध्ये त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. 2021 साष्ट पिंपळगाव येथे मोठं आंदोलन झालं. 3 महिने ठिय्या आंदोलन झालं. मराठा आरक्षणाची मागणी जोर लावून धरल्या गेली आणि या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील चांगले चर्चेत आले.
म्हणजे 2011 असेल किंवा त्या अगोदरच्या काळापासून मनोज जरांगे पाटील यांनी सतत आंदोलनं, उपोषणं, मोर्चा, रास्ता रोको, भाषणं ही दिलेली पाहायला मिळतात। मग कधीही मनोज जरांगे पाटलांकडे बघून असं वाटलं नव्हतं की भाषणं देणारा, आंदोलनं करणारा एक व्यक्ती मराठा समाजाचं नेतृत्व करेल किंवा मराठा समाजाचा चेहरा मोहरा बनेल। मग झालं काय तर सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला जालन्याच्या आंतरवली सराटी येथे आंदोलन किंवा जालन्याच्या आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही लोक बसले। ते सुरू असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला। लाठीचार्ज झाल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले। मनोज जरांगे पाटील जसे उपोषणाला बसले तसं त्यांचं म्हणणं होतं, आमचा नेमका गुन्हा काय, आमच्या स्त्रियावर, आमच्या वयोवृद्ध लोकांवर तुम्ही लाठीचार्ज केला, अमानुषपणे लाठीचार्ज केला। पोलिसांच्या या कृतीचं त्यांनी तर निषेधच केला। त्याबरोबरच या लाठीचार्ज नेमकं आदेश कोणी दिले, हा लाठीचार्ज का करण्यात आला असंही त्यांनी मागणी लावून धरली। त्याचबरोबर मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी त्यांनी तेव्हापासून लावून धरली। सतत त्यांनी 17 दिवस उपोषण केलं। या 17 दिवसामध्ये प्रसारमाध्यमामध्ये त्यांची चर्चा झाली। प्रत्येक प्रसारमाध्यम त्यांची मुलाखत घेण्यासाठी, त्यांच्याशी संवाद चर्चा करण्यासाठी आंतरवली सराटीकडे धावायला लागलं। मोठमोठे मंत्री, आमदार, खासदार, गिरीश महाजन असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, शरद पवार असतील किंवा इतर कोणी मंत्री असतील, सगळे मंत्री त्यांच्या भेटीला जायला लागले। मनोज जरांगे पाटील बघता बघता प्रकाश झोतात यायला लागले। या सगळ्याबरोबर मनोज जरांगे पाटलांची चर्चा झाली ती म्हणजे मराठा समाजाला विशेषतः मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षणाची चांगलीच गरज आहे। कारण मराठवाड्यामध्ये दुष्काळाच्या झळा आणि जास्तीत जास्त मराठा समाज हा शेती करत असतो। त्यामुळे आत्ता मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी मराठा समाजाची आणि मराठवाड्यातील मराठा समाजाची आहे। त्यामुळे त्यांना कुठेतरी आशेचा किरण मनोज जरांगे पाटील यांच्या स्वरूपामध्ये दिसला। मग मनोज जरांगे पाटलांच्या या मागणीला लावून धरत बघता बघता मराठवाड्यामध्ये त्यांची चर्चा झाली आणि मराठवाड्यातील मराठा समाज एकवटून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभं राहिलेला पाहायला मिळतो। शेवटी 17व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात आणि मागणी करतात की सरकारला वेळ द्या, त्यासाठी आम्ही समिती स्थापन करू आणि या समितीच्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू। सरकारला वेळ देतात मनोज जरांगे पाटील, परंतु थांबत नाही। उपचार घेऊन लगेच साखळी उपोषणं सुरू ठेवा, साखळी उपोषणं संपूर्ण मराठवाड्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत राहा अशी मागणी किंवा असं मनोज जरांगे पाटील सांगतात। त्याप्रमाणे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील मराठा समाज त्यांचा ऐकतो, साखळी उपोषणं सुरूच राहतात। तेव्हाच मनोज जरांगे पाटील एक दौरा आखतात। परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे अशा संपूर्ण जिल्ह्यांचा ते दौरा करतात आणि या दौऱ्याच्या माध्यमातून चांगलाच मराठा समाज त्यांच्या पाठीमागं एकवटलेला पाहायला मिळतो। त्यांच्या सभांना, त्यांच्या छोट्या छोट्या मिटिंगांना मोठमोठी गर्दी व्हायला लागते। त्यांच्या भाषणासाठी लोक आतुरलेले असतात। मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठा आरक्षण किती महत्त्वाचं आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आता पर्याय नाही अशी मांडणी या भाषणामधून, या सभामधून मनोज जरांगे पाटील करतात आणि या सर्व सभांचा खर्च मराठा समाज स्वतःच्या डोक्यावर उचलून घेतो। एका सभेला हजारो लाखो लोक यायला लागतात आणि यानंतर मराठा समाजाचे नेते म्हणून मनोज जरांगे पाटील उदयाला येतात। 14 ऑक्टोबरला जालन्याच्या आंतरवली सराटीमध्ये लाखोंचा जनसमुदाय मराठा समाज हा एकत्र येतो आणि त्या सभेला संबोधित करतात मनोज जरांगे पाटील। मनोज जरांगे पाटील स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता, स्वतःच्या मुलीचा, बायकोचा, आई वडिलांचा विचार न करता मराठ्यांच्या लढ्यासाठी, मराठ्याच्या आरक्षणासाठी समोर येतात आणि म्हणून ते नेते बनतात। या सभेनंतर मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे प्रकाश झोतात आलेले नेतृत्व बनलेलं पाहायला मिळतं किंवा मराठा समाज त्याच्याकडे आशेने पाहायला लागतो। मुंबईमध्ये ते येतात। मुंबईमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील प्रत्येक मीडिया माध्यम कार्यालयाला भेट देऊन मुलाखती देतात। त्या मुलाखतीच्या माध्यमातूनही ते चर्चा करतात, स्वतःविषयी चर्चाही घडून येते आणि मनोज जरांगे पाटील हे फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील हेच पर्याय आहे असं मराठा समाज पाहायला मिळतो। समाज माध्यमावर मनोज जरांगे पाटलांना मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून अलीकडच्या काळामध्ये उदयाला आलेलं पाहायला मिळत आहे। अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा 25 ऑक्टोबरला सरकारला 40 दिवसाचा वेळ दिला संपल्याच्या नंतर उपोषणाला बसतात
आणि 8 ते 9 दिवस त्यांचं उपोषण चालतं. शेवटी सरकारचं शिष्टमंडळ येऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढून 2 महिन्यांचा वेळ घेऊन मराठ्यांना आरक्षण देणार. आणि जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर ते केवळ आणि केवळ मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मिळत आहे अशी भावना मराठा समाजात तयार झाली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे साधा भाषण करणारा आंदोलन करणारा व्यक्तीपासून ते आज मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेतृत्व झालेले पाहायला मिळतात. हा प्रवास त्यांचा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आत्तापर्यंत नवराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र.